आणि यानंतर पुढची बातमी, भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावरती चाळीसगाव इथल्या कार्यालयामध्ये शिरून 5 जणांनी अंधाधुंद गोळीबार केला होता आणि त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले। नाशिक येथे त्यांच्यावरती उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। नाशिकमधील रुग्णालयामध्ये समर्थक आणि नातेवाईक जमायला सुरुवात झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे माजी नगरसेवक, भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावरती 3 दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता आणि अखेर आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे। 7 फेब्रुवारी रोजी चाळीसगावच्या हनुमानवाडी परिसरातील आपल्या कार्यालयामध्ये बाळू मोरे हे बसलेले होते। त्याच वेळी 4 ते 5 जण तिथे आले आणि त्यांनी त्यांच्यावरती मध्यधुंद गोळीबार केला। या घटनेनंतर आरोपी हे फरार झाले होते। दरम्यान गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या बाळू मोरे यांना नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावरती उपचार हे सुरू होते। 2 दिवस खरं तर त्यांची मृत्यूची झुंज ही सुरू होती आणि अखेर त्यांचा आज सकाळी मृत्यू झालेला आहे। आपण जर बघितलं तर या घटनेनंतर आता मोरे यांचे नातेवाईक इथे जमण्यास सुरुवात झालेली आहे। समर्थक आणि कार्यकर्ते देखील इथे जमा होत आहेत। नाशिक पोलिसांचा बंदोबस्त देखील ते देण्यात आलेला आहे। या घटनेनंतर खरं आता राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेतील आरोपी हे अद्याप फरार आहेत। त्यांचा शोध अजून लागलेला नाहीये। मात्र प्राथमिक माहितीनुसार पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला असावा असा सध्या संशय जो आहे तो पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। आपण जर बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना ह्या घडत आहेत। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांचा देखील नुकताच त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला होता, जेव्हा त्यांचा देखील मृत्यू झाला होता। आणि दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता भाजपच्या माजी नगरसेवकाचा गोळीबारामध्ये मृत्यू झाल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।